नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, काही थॉट्स माझ्या मनामध्ये आले ते मी आता तुम्हाला सांगतो आहे. दिस इज रिलेटेड डायरेक्टली टू युअर फायनान्शियल प्रोफिशियन्सी किंवा फायनान्शियल प्रोग्रेस. ओके, तर आपल्यामध्ये जर देण्याची योग्यता असेल तर त्याचं शिक्षण देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. ओके, तर माझ्यामध्ये देण्याची क्षमता आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लाँग टर्ममध्ये नक्कीच फायदा होईल. ओके, आणि आपल्याला स्वतःला अजिबात कमकुवत समजायचं नाही. बघा, आपण स्वतःला जर कमकुवत समजलं तर इतर लोक आपल्याला कमकुवत समजलं लागतं. त्यामुळे स्वतःला अजिबात कमकुवत समजू नका. ओके, उठा आणि जागे व्हा. ओके, उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबायचं नाही. ओके, आता नवीनच पिक्चर आला, आता थांबायचं नाही वगैरे, तर पिक्चरमधून पण आपण बोध घ्यायला पाहिजे. त्यामुळे उठा, जागे व्हा. फायनान्शियल इंटेलिजन्स तुम्हाला नसेल पण हा चॅनल बघून तुम्हाला नक्कीच येईल, तुमचं उद्दिष्ट साध्य होईल. ओके, सत्यासाठी काही सोडून द्यावे पण केव्हा कोणासाठी सत्य सोडू नये. ओके, हा पण एक उत्तम विचार आहे ना, सत्यासाठी काही सोडून द्यावे. ओके, पण कोणासाठी सत्य सोडू नये. ओके, अनबिलिव्हेबल. आपल्या प्रामाणिकपणाचा वापर होईल पण तो केव्हा, जेव्हा आपण दुसऱ्याला प्रामाणिक बनवण्या इतका आपण जर प्रयत्न केला तर आपल्या प्रामाणिकपणाचा फायदा होईल. ओके, आत्मविश्वास जर तुम्हाला वाढवायचा असेल तर स्वतःविषयी सकारात्मक चिंतन सतत केले पाहिजे. ओके, मग मला येणारच नाही, मला काही कळतच नाही हे विचार सोडून द्यायला पाहिजे. कष्ट करा, कष्ट केल्यावर सगळं साध्य होतं. ओके, शेवटी कष्टाला रिप्लेसमेंट नाही. हार्डवर्क हॅज नो रिप्लेसमेंट. ओके, पटकन कुठली गोष्ट तुम्हाला नाही मिळत या. आणि उदात्त हेतूसाठी केलेले कार्य कधीही वाया जात नाही. आता मी हे जे करतो आहे काम ते उदात्त हेतूसाठीच करतो आहे आणि ते कधी वाया जाणार नाही मला माहिती आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जरी 100 लोकांनी याचा फायदा घेतला किंवा 1000 लोकांनी जरी फायदा घेतला, इतके सगळे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी, तरी माझं जीवन सार्थक झाल्याचा मला आनंद मिळेल. ओके, आणि कष्ट हीच तर शक्ती आहे ना, जे तुम्हाला घ्यायला पाहिजे. मी पण आत्ता घेतो आहे. कष्ट केल्याशिवाय काही तुम्हाला कोणालाच फळ मिळत नाही. ओके, त्यामुळे आत्मविश्वास तुम्हाला वाढवा आणि स्वतःविषयी सकारात्मक ठेवा आणि त्याच्याबद्दल चिंतन करा. त्याच्यामुळे तुमचाच फायदा होणार आहे, माझा फायदा नाही होणार आहे. तुमचा फायदा जास्त होणार आहे. तुम्हाला अधिक कॉन्फिडन्स येणार आहे गोईंग फॉरवर्ड तुमच्या लाईफमध्ये. आत्तापर्यंत ज्या चुका केल्यात त्या तुम्ही चुका करू नका. हे फक्त फिक्स इन्कममध्ये पैसे ठेवायचे. इन्फ्लेशन विल किल यू. आय एम गॅरंटिंग यू दॅट. कारण इंडिया ग्रोईंग कंट्री आहे, इथे इन्फ्लेशन वाढणारच आहे. मिनिमम 6 ते 7% दरवर्षी असणार आहे आणि ते तुम्हाला पेडण्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली मार्केटबरोबर संसार करायला लागेल. हा चॅनल बघत राहा, पुढे पाठवत राहा. सगळ्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, म्हणजेच नवीन लोक हे चॅनल बघतील. लाईक्स बघूनच लोक चॅनल बघतात, राईट. त्यामुळे तुम्हाला जर अजून लोकांना एज्युकेशन हे पोचवायचं असेल तर पहिल्यांदा लाईक करा. ओके, आणि त्याच्यानंतर पुढे पाठवत राहा. ओके, ज्यांचं नशीब चांगलं आहे ते हे चॅनल बघतील, सबस्क्राईब करतील. ज्यांचं नाही आहे ते चॅनल बघणार नाहीत आणि सोडून देईल. बघा पटते का.